नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि बीके भूमेश मध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की गावाचा विकास करायचा असेल तर निधीची अत्यंत आवश्यकता असते। ज्या गावाला निधी नसेल त्या गावाचा विकास होऊ शकत नाही, त्या गावाचा विकास आपण साधू शकत नाही, परंतु निधीशिवाय कुठलेही काम होऊ शकत नाही हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती असेल। परंतु एखाद्याचा निधी अडवायचा, एखाद्याचा निधी थांबवायचा म्हणजे गावाचा विकास थांबवायचा, आणि जिथं गावाचा विकास थांबत असेल तिथं देशाचा विकास नक्की थांबेल। तुम्हाला काय वाटते याबद्दल? निश्चितच तुमचं सुद्धा मत यावरती अशाच पद्धतीचं असेल की जिथं गावाचा विकास थांबला तिथं देशाचा विकास निश्चितच थांबेल। आपल्या या भारताचे पिता म्हणजे महात्मा ज्यांनी बोलले की बा खेड्याकडे चला आणि खेड्याचा विकास करा आणि खेड्याकडे चला म्हणून हा एक नारा दिला, आणि त्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी बोलले होते की खेड्याकडे चला, खेड्याचा विकास करा, खेड जर का दुरुस्त होईल तर निश्चितच देश दुरुस्त होईल हे त्यांनी बोलले होते। पण आजची राजकीय परिस्थिती जर का पाहिली तर तसं कुठल्याही पद्धतीने दिसत नाही। वेगवेगळी राजकारणी, वेगवेगळी नेती लोक आपापल्या पद्धतीने रोट्या शेकण्याची हे बघतायत, तावं बघतायत आणि आपल्या पद्धतीने त्यांनी रोट्या शेकण्याचा प्रयत्न करतात। मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल काही दिवसाआधीच हे एक स्टेटमेंट मी सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतःच ऐकून घ्या, हे कोण बंदर आहे आणि ह्या बंदरानं काय बोललंय। काही नावं ठरलेली पण नेमकं आज भव्य असा पक्षप्रवेश झालेला आहे म्हणून कशी चिंता करायला नको। पण येणाऱ्या दिवसामध्ये मी तुम्हाला विश्वास देतो, जिल्हा नियोजनची असेल, पक्षाची कुठलीही सरकारची निधी असेल, ही फक्त महायुतीच्याच कार्यकर्त्यांना भेटेल, बाकी कोणालाही भेटणार नाही, कोणालाच भेटणार नाही। मी माझ्या लोकांना सांगितलेलं आहे, उभाटा आणि महाविकास आघाडीच्या गावाचे सरपंचांची यादी काढा। जिथे जिथे उभाटा किंवा महाविकास आघाडीचे सरपंच असतील, पदाधिकारी असतील, ती त्या गावामध्ये एकही रुपयाची निधी देणार नाही, एवढं मी तुम्हाला आजच सांगतो। काही देणार नाही। कोणाला गावाचा विकास करायचा असेल इथे येऊन प्रवेश करून जावा, भरघोस का। आपला कार्यक्रम सोपा आणि स्पष्ट असतो, आपण हात जर राखून ठेवत नाही, त्याची चिंता करू नका। म्हणून हे भाषण ऐकून ते उरले सुरले कोण असतील आताच सांगा, चव्हाण साहेबांची वेळ आम्ही घेऊन घेतो, पुढची तारीख बुक करून टाकू। म्हणून आपला कार्यक्रम स्पष्ट आहे। मित्रांनो, तुम्ही हे ऐकल्यानंतर तुम्हाला समजलं असेल की ह्या बंदराला निव्वळ काहीही बोंबलल्याशिवाय काही होत नाही का? काय माहिती, काय वाटते मला सांगा। एखाद्या सदस्याला, विधानसभेच्या जर का सदस्याला त्यांना निधी दिला नाही किंवा एखाद्या आमदाराला, खासदाराला समजा निधी दिला गेला नाही तर तो विकास कसा होईल त्या गावाचा? गाव हा प्रत्येक आपल्या राज्यातला प्रत्येक गाव हा आपला गाव असतो, आणि सोबतच जे काही सरकार बसते ते सरकार हे कुठल्या पार्टीचं किंवा कुठल्या पक्षाचं किंवा कुठल्या विशिष्ट गटाचं नसते, तर ते सरकार संपूर्ण देशाचं, राज्याचं सरकार असेल तर ते संपूर्ण राज्याचं सरकार असते, ना की कुठल्या घटकाचं असते मित्रांनो। परंतु अशा पद्धतीची दडबद्री विचाराची जर का लोक अशा ठिकाणी असली तर निश्चितच राज्याचा, देशाचा, गावाचा, शहराचा विकास निश्चितच थांबला जाईल, आणि कट्टरतावादाची किंवा कट्टर जे काही आहेत कट्टर स्टेटमेंट करून देशाची जी काही परिस्थिती आहे ती बिघडवण्याचा सर्वात मोठा या ठिकाणी या लोकांचा हात असतो। तर मित्रांनो, निश्चितच या स्टेटमेंटबद्दल तुमचं काय मत आहे? मी खूप काही बोलणार नाही, मला बोलायचं खूप काय आहे, परंतु पुढे बोलूयात आपण। तुम्हाला काय वाटते याबद्दल नक्की तेवढं कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर का आमची आवडत असतील तुम्हाला तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा। सर्वांना नमस्कार।